ते ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आवाज यायलाय का माझा सर्वांना? माझा आवाज येतो? हा येतोय आवाज येतो. हा रामकृष्ण हरी. ठीक आहे. रामकृष्ण हरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्य एकं नित्यं विमलमचलं सर्वारति साक्षिभूतम् भावारहितं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुस्तन्नमामि. सच्चिदानंद गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मीपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. कुणाचा तरी म्यूट चालू आहे, बंद करा. दशक 13वा समास 3 उभारणी निरूपण. काल राहिला होता का अर्धा? काही राहिलं कालचा होतं. 454 हा पान नंबर वर 22वी ओळी चालू आहे. 22वी का? बरोबर. दशक 13वा समास दुसरा, पान क्रमांक 454 आणि ओवी क्रमांक 22. कुणाचा आहे का उघडं म्यूट? पण चंद्रकला ताई आहे, चंद्रकला म्हणून इथं ताई उघड आहे का? हो. जय गुरुदेव. चंद्रकला ताई म्यूट करा. केलं 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 त्याने आता. बरोबर. ते तापेना ना निवेना उजळेना ना काळवडेना डहुळेना निवळेना परब्रह्म ते. तर साधक वेगळा राहून जर ब्रह्म पाहू गेला तर सांगितलेलं होतं की वृत्तीच्या अंती त्याला शून्यत्वाचीच प्राप्ती होईल. कारण का? कारण वेगळं राहून पाहावं लागलं ना, म्हणून शून्यत्वाची प्राप्ती. असा धोका असल्याने सार आसार विचार अत्यंत दक्षतेने केला पाहिजे. कारण काहीच नाही त्याला मी पाहिलं, वृत्ती निवृत्ती झाली, मग काय? काहीच नाही, शून्य आहे. मग शून्य आहे असा काय होतो धोका तिथं. म्हणून सार आणि आसार असा विवेक साधकाजवळ असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण विचाराशिवाय साधकानं काय केलं नाही पाहिजे, पुढचं पाऊल टाकलं नाही पाहिजे. विवेक ही काय सांगितलेली आहे, तर एक प्रकारची कुऱ्हाडच सांगितलेली आहे. कारण ती काय करते, विवेक एक घाव दोन तुकडे. विवेकानं काय करायला शिकवलं आपल्याला? दोन भाग करायला शिकवले. कुणा? विवेकानं. सत्य मिथ्याचा निवाडा करणारा विवेकच आहे. मग आपल्याला सत्य मिथ्याचा निवाडा करून देतो विवेक, पण कोणत्या मार्गाने जायचं? सत्य त्या हे काय करावं लागते? ठरवावं लागते. तर निश्चय करावा लागत असतो आणि ते निश्चय आपल्याला करावा लागत असतो. विवेकानं दोन रस्ते करून दिले, पण सत्याच्याच मार्गाने जाण्याकरता वैराग्य लागतं जवळ. मग जर वैराग्य असेल तर तो सत्याचा मार्ग कधीच सोडत नाही. आणि जर वैराग्य नसल तर विवेक करूनही तो काय करतो? असत्याच्या मार्गाकडे जाऊ शकतो. म्हणून विवेक पाहिजे, वैराग्य. म्हणून तर ह्या संपत्त्या लागतात. ही जी संपत्ती आहे
ही संपत्ती प्रत्येक साधकाकडे असणं अत्यंत गरजेचं आहे, तरच तो साधक म्हणला जातो. अन्यथा तो साधकामध्ये बसतही नाही. साधक म्हणलं की त्याच्याकडे ह्या चार शम दम विवेक वैराग्य शमदम अधिष्ठ संपत्ती आणि मोक्षाची तीव्र इच्छा, ह्या चार साधनं असणं हे आवश्यक आहे. ही संपत्ती, हे अलंकार आहेत बरं का साधकाचे, आणि हे अलंकार साधकाने अंगावर घातले पाहिजेत. त्यानंच तो साधक काय होत असतो, सुशोभित दिसत असतो. अलंकार जर घातलं तरच काय होत असते, अजून भरमसाठ बाई दिसत असते की नाही अलंकारानं. तसं साधकाजवळ जर अलंकार असते आता सांगितलेले, तर साधक सुद्धा काय दिसतो, उच्च कोटीचा बरं का. म्हणून नेहमी हे अलंकार ठेवून द्यायचे नाहीत, पाठ करून ठेवायचं नसते, अंगावर घालायचे असतात. म्हणजे तसं आचरण असावं आपल्याजवळ. आपण आचरणामध्ये काय असावं ते बाणायला. आचरण शुद्ध तर व्यवहार शुद्ध बरं का. आचरण अशुद्ध तर पुढचं काम सुद्धा अशुद्धच होतात. म्हणून आचरण शुद्ध असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून इथं सांगायला लागलेले आहेत की जे तापत नाही, निवत नाही, उजळत नाही, परत काळवटत नाही, ढवळत नाही, निव्वळत नाही, ते ब्रह्म होय. ब्रह्म कसं आहे, परब्रह्म हे असं आहे. त्याला काहीच कुठलाच लेश लागत नाही. सर्व विरहित असणार ते परब्रह्म चैतन्य आहे, तो परमात्मा आहे. आपल्याला तपत नाही, निवत नाही, उजळत नाही, काळवटपणा नाही त्याच्याकडं, कवासेला त्याच्यावर डाग पडणार नाही, ढवळायचं काम नाही, निवळायचं काम नाही, असं तत्व आहे ते. तो परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याला त्या जाणायचे आपल्याला. म्हणून नाथबाबा म्हणतात ओळखीला हरी. धन्य तो संसारात, धन्यता कोणाला द्यायची, ज्यानं जास्त इस्टेट कमवली त्याला अजिबात नाही. कारण एकाच जन्माची संपत्ती आहे तुझी, ती बी एका जन्माची आहे का नाही, पुढे काय करतात लेख हिसकातून घेतात, त्याचं बी काही सांगता येत नाही. पण ही संपत्ती न भिये न चोरे न बुडे आहे का नाही, अशी संपत्ती आहे ही. आणि ही संपत्ती तुला कमवायची, हे बसते नाही त्या संपत्तीच्या पाठीमागे. ती संपत्ती काही कुणाची होत असती का नाही. महाराज सांगायचे हे फ्लॉटवर फ्लॉट, जागेवर जागा, काय करते म्हणले, घेते. कधी झाली का म्हणले ह्याच्या नावावर, ह्याला वाटते माझ्या नावावर, अरे त्या जागेचे हजारो मालक झालेले आहेत. ती काही जागा तुझी, तुला वाटायली ही माझी जागा आहे, ही माझ्या, असे कितीतरी त्याचे मालक होऊन गेलेले आहेत म्हणले. पण कोणी टिकलं का, टिकलं नाही. त्या जागेचे मालक हजारो होऊन गेले पण टिकलं कोणी नाही. पण इथं बघ ना, इथं जागा तुझी कमव ना तू, इथून कोण करणार नाही तुला. आढळ पद आहे हे पद कसं आहे, आढळ एकदा प्राप्त झालं की इथं कोणी उठ म्हणा आणि कोणी बस म्हणा. पण इकडलं पद त्याच्यावर हजारो येण्यावर असतात, जाण्यावर असतात बरं का. म्हणून काय केला पाहिजे, विचार. म्हणून पुढे म्हणतात महाराज, दिसेना ना भासेना, उपजेना ना नासेना, ते येताना जाईना परब्रह्म ते. जे दिसत नाही, भासतही नाही, उपजतही नाही आणि नाश पावतही नाही. कसं आहे चैतन्य, परब्रह्म चैतन्य. दिसतंय का नाही, भासतंय का नाही, उपजत उत्पन्न नाही, नाश पावतंय का नाही. जे येत नाही जात नाही ते परब्रह्म नाही. जात कोठे, येत बी नाही जात बी नाही, नाही जात कोठे, येतो फिरून या वावगाची वाया बी न बोला. कुठं जाणारही नाही, कुठून येणारही नाही, असं ते परब्रह्म तत्व आहे. आणि ते परब्रह्म जाणून घे बाबा. हे भिजेना न वाळेना, ते विझेना न जळेना, तयास कोणीच नेईना परब्रह्म ते. दिसत नाही, भासत नाही, जन्मत नाही, मरत नाही, येत नाही, जात नाही, भिजत नाही, वाळत नाही, विजत नाही, जळत नाही, ज्याला कोणी नेऊ शकत नाही ते परब्रह्म. असं आहे परब्रह्म. भिजत नसतंय, वाळत नसतंय, जळतच नाही तर विजायचा प्रश्नच नाही. त्याला कोणी नेऊ शकतंय का, चोरी करू शकतात का, अजिबात नाही.
असं चैतन्य आहे, असा परमात्मा आहे, असं ते परब्रह्म आहे. आणि तेच परब्रह्म तत्व जे आहे ते परम धन आहे बरं का. आणि त्या धनाची काय करायची आहे, प्रत्येकाला प्राप्ती करायची. बरं, प्राप्त करायची म्हणावं तर प्राप्त नाही का? प्राप्तच आहे ना, मग प्राप्तच आहे, पण प्राप्त आहे असं वाटत नाही. प्राप्त आहे असं वाटत नाही, म्हणून तर त्याला काय करायचे, जाणून घ्यायचे. जाणलं की झालं. म्हणून तर प्राप्ताचीच प्राप्ती सांगितली ना. प्राप्ताचीच प्राप्ती आणि निवर्ताचीच निवृत्ती आहे. प्राप्तच आहे तुला, फक्त तुला प्राप्त आहे असं वाटत नाही. आणि हे संसार निवृत्तच आहे, ही माया पूर्ण निवृत्तच आहे, पण निवृत्त आहे असं वाटत नाही. आणि हे वाटणंच मावळावं लागतं. हे जे वाटत नाही ना ते वाटणं मावळायचं, आणि जे वाटायचे ते वाटून घ्यायचे. जे सन्मुखची चहूकडे, जेथे दृश्य भास उडे, धन्य साधू तो पवाडे निर्विकारी. महाराज म्हणतात ते परब्रह्म चहूकडे सन्मुख असते, जेथे दृश्य सृष्टीचा भास नाहीसा होतो, अशा निर्विकार परब्रह्माच्या ठिकाणी जे साधू प्रतिष्ठित होतो तो धन्य होय. जे परब्रह्म कुठे आहे, चहूकड आहे, सन्मुख आहे, सगळीकडे जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र ओत प्रोत भरलेलं असं हे चैतन्य. कुठं नाही चैतन्य, अशी जागाच नाहीये. म्हणून तर विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, तो म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. विठ्ठल कुठं नाही, विठ्ठल कुठं नाही, परमात्मा सगळीकडे परमात्मा आहे. जेथे जावे तेथे सगळीकडे जिथं दृष्टी जाईल, जे जे दृष्टी दिसे ते ते हरीचं रूप. जे दृश्य सृष्टीचा भास नाहीसा होतो, ही सृष्टीच नाहीये. मग पण केव्हा, जेव्हा परब्रह्म काय झालं, प्रतीतीला आलं, तेव्हा काय होतंय म्हणले, कळतंय अरे ही सृष्टीचा भास आहे सगळा. सर्प कुठपर्यंत दिसणार आहे, रज्जूचं ज्ञान होईपर्यंत. रज्जूचं ज्ञान झाल्यावर अरे सर्प भासला होता, सर्पच नाहीये. तसंच आहे सगळा परमात्माच. जनन हे अवघा जनार्दन. सगळीकडे कोण आहे, एक चैतन्यच. तो निर्विकार आहे. निर्विकार, त्याच्या ठिकाणी विकार आहे का नाही? परब्रह्माच्या ठिकाणी जो साधू प्रतिष्ठित होतो, साधून काय केलं, अशा रीतीनं परमात्मा आहे असं जाणून घेऊन त्याच्यामध्ये निमग्न झालेला आहे, तो त्याला धन्यता दिली. तो धन्य आहे, त्याने जिंकून घेतलंय. निर्विकल्पी कल्पनातीत, तोची ओळखावा संत, ए रावगेची असंत भ्रमरूप. निर्विकल्पाच्या जाणीवेशिवाय जो निर्विकल्पी मुरून जाईल, ऐक्य पावेल, त्यालाच तर संत म्हणून ओळखावं. आता निर्विकल्पत्वाच्या जाणीवेशिवाय जो निर्विकल्पी मुरून जाईल, ऐक्य पावेल. आता आपल्याला अगोदर हे असं चिंतन करावं लागन की ब्रह्म कसं आहे, त्याचा विचार करावा लागन. आतापर्यंत जे सांगितलं वरी लक्षणा ते जाणून घ्यावा लागत्यान. असं चैतन्य आहे, आणि त्या चैतन्याची प्राप्ती करता आपल्याला गुरुनं दिलेला मंत्र जो आहे तो सारखं ध्यानामध्ये आणावा लागतो. त्याचं ओत प्रोत चिंतन करावं लागतं, आणि त्या चिंतनानं ही निर्विकल्प अवस्था प्राप्त होत असते. म्हणून तर निर्विकल्पावरी जायचे. नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पावरी. कुठं जायचं, कल्पावर जायचं, निर्विकल्पाच्या ठिकाणी विश्रांती घ्यायला जायचे. पण तिथं जाण्याकरता पहिले जाणून घ्यायचे, जाणल्याशिवाय तिथं जाता येणार नाही. मग पहिले जाणीव पाहिजे, शुद्ध जाणीव लागते. नेणीव तर केव्हाच हरपली पाहिजे, नेणीव तर केव्हाच गेली पाहिजे, अज्ञान पण केव्हाच गेलं पाहिजे. शुद्ध जाणीव, शुद्ध ज्ञान राहिलं पाहिजे, शुद्ध वृत्ती पाहिजे, मलिनता नाही, भेसळ नाही, शुद्ध.
शुद्ध सत्वगुण उगीच म्हटलेत का? सत्वगुण म्हणले असते नुसतं, पण नाही, शुद्ध सत्वगुण. सत्वगुण म्हणलं की त्याच्यामध्ये रजतम आलंच, पण शुद्ध सत्वगुणामध्ये नाही, तो एकटाच एक सत्वगुण. मग नुसती जाणीव तिथं परमात्मा, मीच परमात्मा आहे. मग मी परमात्मा आहे हे किती दिवस का, कुठपर्यंतही का नाही. मग म्हणले तिथं ती जाणीव सुद्धा काय होती, निर्विकल्पी मुरून जाती. जी निर्विकल्प आहे त्याचाच ध्यास घेतलाय ना, म्हणून तर सीतामैयाला भीती वाटत होती. जेव्हा अशोकवनामध्ये सीतामैया होती ना, तेव्हा ती जी आपली एक राक्षसी तिची मैत्रीण होती बर का, मग तिला ती सांगायची आपली पूर्ण व्यथा, की बाई मी आता असं वाटायला लागले मला की मी रामाचं एवढं चिंतन करायले, न जाणू मी रामच होईन. म्हणजे एवढं चिंतनामध्ये मग्न, न जाणं मी रामच होते का काय, की इतकं चिंतन. तसंच आहे इकडं बी तेवढं चिंतन करायचंय आपल्याला. जसं आपण उगीच म्हणतो का, आहे म्हणून म्हणतो ना. अर्जुनाच्या रोमारोमातून श्रीकृष्ण आवाज येत होता, उगीच येत होता का? किती त्यांना ते नामस्मरण किती केलं असन, किती तपश्चर्या झाली असन. चोखवा मेळाचे हाड विठ्ठल विठ्ठल उगीच म्हणत होते का? प्रत्येक हाडामध्ये बिंबलं ते नाम, इतकं नाम चिंतन केलेलं आहे चोखवा महाराजांना. परत आपल्या जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल उगीच म्हणत नव्हत्या, तेवढी शक्ती त्यांना प्राप्त करून घेतली. अशा रीतीनं चिंतन केले साधू संतांना, आणि तेच आपल्याला आता तरी पुढे हाची उपदेश, ते उपदेश घ्यायचे आपल्याला. आता आपण इकडं करतो, नका करून असं आयुष्याचा उपदेश घेतला पाहिजे, काहीतरी बोध मनामध्ये घेतला पाहिजे. उगाच आयुष्य खर्च नाही केलं पाहिजे. एक एक दिवस तर थांबणार नाही आपल्यासाठी, चाललाच आहे. कोणासाठी थांबलाय? नाही थांबणार. हे काळ कोणासाठी थांबलाय का? नाही थांबणार. म्हणून एक एक क्षण आपला कसा गेला पाहिजे, चिंतनामध्ये गेला पाहिजे. चिंतामध्ये नाही, चिंतनेमध्ये गेला पाहिजे. असं मनामध्ये कमीत कमी इच्छा तर करावं, नाही जवा जाईन तवा जाईन, पण इच्छा तर केली पाहिजे ना. आमचा एक क्षण सुद्धा काय झाला नाही पाहिजे, आयुष्याचा वाया गेला नाही पाहिजे. प्रत्येक क्षणामध्ये आम्हाला भगवंताचं चिंतन आलं पाहिजे. म्हणून इथं सांगत आहेत की ते परब्रह्म चौकडे सन्मुख असते. निर्विकल्पाच्या जाणीवेशिवाय जो निर्विकल्पी मुरून जाईल, ऐक्य पावेल. म्हणून तर ती भ्रमर होता, ती भुंगी आणि आळी, त्या भ्रमरानं काय केलं, त्या भुंग्यानं काय केलं, त्या आळीला आणलं आपल्या त्या घराट्यात ठेवलं. इकडून तिकडून यायचा, त्या आळीला टोचकणी मारायचा. एकदा टोचकणी मारली ना, ती आळीच्या पूर्ण अंगाची दहा व्हायची, आग व्हायची तिला. मग अशी हीच झालं मनामध्ये, ते भुंगा येईन मला टोचकणी मारन, तो भुंगा येईन मला टोचकणी मारन, तो भुंगा येईन मला टोचकणी मारन. एवढा ध्यास त्या आळीने घेतला. त्या ध्यासामध्ये इतका ध्यास घेतलाय की त्या ध्यासामध्ये त्या आळीला पंख फुटले. बघा, आळी होती तरी तिचं ते कीटकत्व पलटलं का नाही पलटलं? पलटलं ना. तिला पंख फुटले, भिंगोरी झाली, उडून गेली त्या ध्यानामध्ये, त्या ध्यासामध्ये. महाराज म्हणले, अरे तुझं स्वरूपच आहे ना ते, तुझं तेवढा ध्यास घेतला तर तुझं स्वरूप आहे. त्या आईचं तरी स्वरूप नव्हतं, स्वरूप नसून तिला प्राप्त झालं. तुझं तर स्वरूपच आहे, सहज प्राप्त होत असते. पण तेवढा ध्यास, वेळ भेटन तर येईन. संसारातून वेळ तर भेटावं ना, वेळच नाही म्हणली. कुटुंबाची सेवा करता करता सगळं वेळ, सगळं आयुष्य काय झालं म्हणले, गेलं इकडच. म्हणून निर्विकल्पाच्या जाणीवेशिवाय जो निर्विकल्पी मुरून जाईल, ऐक्य पावेल, त्यालाच तर संत म्हणून ओळखतात. तो संत असते. संतांना काही केलं नाही का? संसार केला. तुकोबारायांचा भर जाऊ द्या, नाथबाबांचा संसार नव्हता का? होताच. नामदेव महाराजांना केला नाही का? केलाच. साधू संत होते ना, संसार करून परमार्थ केला.
जे असे ऐक्य पावत नाहीत, महाराज म्हणतात इथं, संत कुणाला म्हटलेलं आहे, जो निर्विकल्पी त्यांची वृत्ती मुरून गेलेली आहे, जे ऐक्याला पावले आहेत ते संत आहेत बर का. आणि जे असे ऐक्य पावत नाहीत ते सर्व भ्रमरूप असंत आहेत, त्यांना संत म्हणायचं नाही. ज्यांच्या ऐक्यच झालं नाही अजून त्याला संत म्हणायचं नाही, ते भ्रमरूपच आहे, ते भ्रमातच अडकलेत आणखी. असं जाणून घेतलं पाहिजे असं समर्थ इथं सांगायला लागले. खोटे सांडून खरे घ्यावे, तरीच परीक्षावंत म्हणावे, सार सांडून सार घ्यावे, परब्रह्म ते. समर्थ म्हणतात, खोटे सोडून खरे जो घेतो त्यालाच पारखी म्हणावं. रत्न पारखी जो असतं ना, रत्न पारखी, तर त्यालाच हिरा आणि गारगोटीतलं फरक कळत असतो. कोणालाही कळतं का? कोणालाही कळत नाही. म्हणून खोटे सोडून खरे जो घेतो त्यालाच पारखी म्हणतात. असार सोडून जो सार असे जे परब्रह्म ते घ्यावं लागतं. असार सोडायचं असतं आणि साराची संगती करायची, सार घ्यायचं असतं. एक नाम सार आहे का असार आहे? नाम सार आहे ना. फलकट तो संसार एक सार भगवंत. फलकट रूपी हा संसार सांगितलाय, पण वाटायलाय का? मनात तरी यायलंय का हे फलकट आहे म्हणून? कधी येईन मनामध्ये? एक सार केवळ परमात्माच आहे असं कधी वाटणं आपल्या मनाला वाटावं लागतंय. किती बी ऐकलं, ऐकायचं कशासाठी? वाटण्यासाठी बर का. की एक दिवस तरी मला वाटन माझ्या मनाला, अरे हे सगळं आसार आहे, ज्याच्यासाठी आपण ही करायला लागलो ना प्रयत्न, ते आसार आहे. आपण सारासाठी प्रयत्न केला पाहिजे गडे. आपल्याकडे सार वस्तू असली पाहिजे गडे. मग सार कोण आहे? एक परमात्मा आहे. मग त्या परमात्म्याचे चिंतन केलं पाहिजे. म्हणून आसार सोडून सार असं जे परब्रह्म ते घेतलं पाहिजे. म्हणून चाळणी असते बघा, चाळणी जर लावली, कोण गहू चाळा किंवा ज्वारी, त्याच्यामधून काय होते? आसार आसार पडत असते खाली आणि सार तेवढं वरी राहत असते. बरोबर आहे का नाही? गहू जर चाळायला लागले तर बारीक 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 काय होते, ते काय कचरा वगैरे सगळा पडून जाते आणि गहू गहू चाळणीत राहतात. तशी ही इथं विवेक रूपी चाळणी लावली पाहिजे. विवेक रूपी चाळणी लावली की असार जे आहे ते बाजूला होत असते आणि सार बाजूला होत असते. मग आसार रूपी फलकट काय करायचं? टाकून द्यायचं. आणि सार रूपी भगवंत काय करायचा? ग्रहण करायचा. एवढं केलं की झालं, जीवनाचं सार्थक झालं. आपल्या जे पाहिजे इच्छिले तर पावलो, इच्छा केली ते पूर्ण झाली इच्छा. म्हणून खोटे सोडून खरे जो घेतो त्याला पारखी म्हणतात. म्हणून आसार सोडून सार असे जे परब्रह्म ते घ्यावं. आसार सोडायचं आणि परब्रह्म जे सार आहे ते घेतलं पाहिजे. म्हणून तर विवेकाचा चष्मा घालूनच हिंडायचं असते बरं का जगतामध्ये. कारण का? जसा चष्मा घालू त्या ज्या ज्या रंगाचा ते रंग समोर दिसणारे. काळ्या रंगाचा चष्मा घातला सगळं काळ, निळ्या रंगाचा घातला सगळं निळं, पिवळ्या रंगाचा घातला सगळं पिवळं, लाल रंगाचा घातला सगळं लाल. चष्मा बर का. पण ते नाही घालायचं आपल्याला, मग विवेकाचा घालायचा. मग काय होतंय? सत्य मिथ्याचा निवाडा. लगेच म्हणले जसं दळणातले खडे निवडून बाजूला काढू ना, तसं ह्या परमात्मा जो आहे ह्या संसारामधला आपल्याला काय करता येते? निवडून बाजूला काढता येते. पण केव्हा? विवेक रूपी चष्मा घातल्यावर. म्हणून घालायचा. घालायला काही पैसे लागायलेत का? काय नाही लागत. खोटे सोडून खरे घ्यावे, जाणता जाणता जाणीव जाते, आपली वृत्ती तद्रूप होते, आत्मनिवेदन भक्ती ते ऐसी आहे. समर्थ म्हणतात, त्या परब्रह्मात जाणता जाणता जाणीव जाऊन आपली वृत्ती तद्रूप होत असते. म्हणून जाणायला तर निघा पहिले.
पहिले शोधायला तर निघा, पाऊस तर द्या तिथं काय असते ते, असा निश्चय केला पाहिजे आणि जाणायला निघायला पाहिजे. परब्रह्मा जाणता जाणता म्हणले, जाणीव जाऊन आपली वृत्ती तद्रूप होते. म्हणून तर पाहते पाहू गेलो, पाहणे विसरलो, ब्रह्मानंदे झालो देवराया. पाहायला गेलो पण पाहणंच विसरून गेलो म्हणले. नंतर पाहता पाहता एवढं मग्न झालो त्याच्यामध्ये की शेवटी जाणीव ती सुद्धा राहिली नाही शिल्लक. फक्त वृत्ती तद्रूप होती तिथं. कारण जे भाव आहे तो भाव सुद्धा शिल्लक राहिला नाही, फक्त तद्रूपता अवस्था तिथं प्राप्त झाली. संतांची सुद्धा अवस्था अशीच व्हायची. अहो नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. पांडुरंग सुद्धा, परमात्मा सुद्धा त्या चिंतनामध्ये मग्न होत होता बघा. परमात्म्यानं बी मग्न व्हावं, इतकं त्या कीर्तनामध्ये दंग सगळे व्हायचे. भगवंत तर व्हायचाच व्हायचा. भगवंत एवढा दंग व्हायचा की पितांबर गळालेला सुद्धा पत्ता लागायचा नाही, एवढा नाचायचा भगवंत. अशी ही शुद्ध जाणीव आहे. आणि ह्या शुद्ध जाणीवेमध्ये रममाण व्हायचे आपल्याला. म्हणून म्हणतात त्या परमात्म्यास जाणता जाणता जाणीव जाऊन आपली वृत्ती तद्रूप होते. तद्रूप स्थिती, काहीच कळत नाही समोर काय आहे काय नाही. मग गायनाचे उडे आपुलिया छंदे. छंदच लागला पाहिजे फक्त. समोर दिसत नसते कोणी कोण नाही, आपण आपल्यामध्ये मग्न, काय घेणं देणं नाही कोणाशी. अशी स्थिती होत असते. म्हणून म्हणजे तुका म्हणे आता न ये वृत्तीवरी. नकोच आता वृत्तीवर यायचंच नाही, तद्रूप अवस्था प्राप्त झाली. मग वृत्तीवर आल्यावर दिसते आम्हाला येते येते. वृत्तीवर नाही आल्यावर काय दिसणार आहे? आम्ही आमच्या स्थितीमध्ये मग्न, कोणी काही नसमोर काय करायचे. अशी स्थिती, काय अवस्था आहे बघा. म्हणून तर उगाच म्हणलेत का, याच देही याच डोळान भोगू मुक्तीचा सोहळा. भोगला मुक्तीचा सोहळा, म्हणून तर लिहिलंय. उगीच लिहिलंय का? जसा अनुभव आला तसे अभंग लिहिलेत. जसा अनुभव आला तसा अभंग लिहिलाय तुकोबरायांना, प्रत्येक संतांना. म्हणून परब्रह्मा जाणता जाणता जाणीव जाऊन आपली वृत्ती तद्रूप होत असते. यालाच आत्मनिवेदन भक्ती असे सुद्धा म्हणतात. कारण सगळं समर्पण केले. आता देहा सगट, मन वाणी चित्त अहंकार सगळं सगळं भगवंताला समर्पित. मन, तुझं धन, तुझं तन कोणाला अर्पण? भगवंताला. आत्मनिवेदन भक्ती बळीराजांना केली. उगीच म्हणतात का? सगळंच दिलंय ना बळीराजांना, काही ठुलतं का शिल्लक? शेवटी देहच राहिला. सगळे 2 पदामध्ये तर सगळं आटलं होतं, काहीच शिल्लक राहिलं नव्हतं. आता कुठं ठेवायचा पाय? शेवटी बळीराजा म्हणला, हे देह राहिलाय ना, हे पण समर्पित भगवंता तुला, तू म्हणले आता माझ्या डोक्यावर. म्हणून तिथं आत्मनिवेदन सगळं समर्पण केलं. देहा सगट, तसं आपण बी सगळं समर्पित करावं लागते. आत्मनिवेदन भक्तीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ भक्ती सांगितली. म्हणून परब्रह्मा जाणता जाणता जाणीव जाऊन आपली वृत्ती तद्रूप होत असते. यालाच आत्मनिवेदन भक्ती असं म्हणतात. हे जाणून घ्या. आता तद्रूप वृत्तीवर यायचं असेल, 1-2 तासानं काय होत नसते. ते चॉकलेट असतात पहिली सुरुवातीला. तुम्हाला वाटत असेल ही वृत्ती आत्ता होईल मला, अगोदर तर किती दिवस कळतच नाही, कळायला कितीतरी दिवस. महाराज म्हणायचे संसारी लोकांना 36 वर्ष लागतात. गुरु महाराज सांगायचे संसारी लोकांना परमार्थ स्थिती प्राप्त करून घेण्या, ते बी एक लग्न असेल तर 36 वर्ष घालावं लागतात म्हणायचे. तवा तवा काय होते? पहिले बांधते, पहिले कळतय, मग बाणत असते, मग हळूहळू अनुभव. 12 वर्ष कळायला, 12 वर्ष बाणायला, आणि मग म्हणली 12 वर्ष अनुभवाला. एवढे वर्ष घालावं लागतात. 1 अन 2 अन 5 अन 10 उगती नावाला एवढे वर्ष आणि तेवढे वर्ष. संसारी आहे ना, 2-2 सत्य आहेत ना बाबा तुझ्याकडं. एक सत्य आहे का? एक सत्य असल्यावर तरी विचार केला असता, पण 2-2 सत्य आहेत ना, म्हणून एवढा उशीर.
म्हणून परब्रह्मास जाणता जाणता जाणीव जाऊन आपली वृत्ती तद्रूप होते, यालाच आत्मनिवेदन भक्ती असं म्हणतात. हे जाणून घ्यावं, हे आपण जाणलं पाहिजे. ही आत्मनिवेदन भक्ती आहे, तशी आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वाच्यांशे भक्ती मुक्ती बोलावी, लक्ष्यांशे तद्रूपता विवरावी, विवरता हेतून रावी ते तद्रूपता. शब्दाच्या योगे भक्ती मुक्तीचे वर्णन करावं. शब्दाच्या योगे भक्तीचं मुक्तीचं वर्णन आपण करू शकतो, आहे की नाही, शब्दानं. असं असं सांग, कारण आपल्याला अनुभव नाही, पण आपण संतांचा अनुभव काय करतो सांगतो. त्यांनी अनुभव लिहून ठेवलेला असतं, आपण तसं बोलतो. भक्ती कशी करायची संतांना सांगितली, मुक्तीचं वर्णन संतांना सांगितलंय, आणि ते आपण ऐकतो, ते आपण ग्रहण करत असतो. म्हणून म्हणतात शब्दाच्या योगे भक्ती मुक्तीचे वर्णन करावं. अर्थांतर पाहून तद्रूपता कशी साधता येईल ते विवरावं, आणि विवरता विवरता जाणीवही उरू नये, यालाच तद्रूपता असे म्हणतात. अर्थात इथं सांगत आहेत, एक तर भक्ती मुक्तीचं वर्णन केलं पाहिजे. इतकं करावं की महाराज म्हणतात अर्थांतर पाहून त्याचा अर्थ पाहता पाहता आपली तद्रूपता आपल्याला प्राप्त झाली पाहिजे, आणि ती तद्रूपता कशी साधता येईल हे ते विवरावे, सांगावं. ती तद्रूप अवस्था कशी प्राप्त होईल आता वरी सांगितली बरं का. आणि ती अवस्था भोगता भोगता जाणीव सुद्धा राहू नये तिथं. सुषुप्ती अवस्थेमध्ये काही उरलं का? सुषुप्ती कोणाला येत नाही मला सांगा बरं, प्रत्येकाला येते का नाही? सुषुप्ती अवस्थेमध्ये कोण जात नाही? प्रत्येक जण जाते. तिथं काय नाही, सुषुप्ती अवस्थेमध्ये काय नाही. तुमचा देह प्रपंच प्रतीला येतो का? काहीच येत नाही, कारण सुषुप्ती अवस्था सगळं काय झाले, अज्ञानामध्ये विलीन झाले, काहीच नाहीये. मग ते सुद्धा अनुभव तिथं नाही. सकाळी अनुभव, कारण का इंद्रिय जेव्हा आपण सकाळी अंतकरण असतं वृत्तीवर, मग सकाळी, मग रात्री सुखाने निद्रा होतो. तसं इथं पण जेव्हा आपण त्या तद्रूपता स्थितीला प्राप्त होत असतो, तशी जसं सुषुप्तीमध्ये काही दिसलं का तुम्हाला, प्रतीला आलं का देह प्रपंच संसार नाही ना, तसं म्हणजे समाधी अवस्थेमध्ये पण ती स्थिती आहे. जशी सुषुप्तीमध्ये तशी समाधीमध्ये काहीच दिसत नाही डोळ्यासमोर, फक्त आणि फक्त कोण? तद्रूप स्थितीत तो परमात्म्याची वृत्ती. तिथं वृत्ती पण नाही राहिली, कारण तद्रूपता आली ना. आता वृत्ती सुद्धा म्हणत 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 त्याच्यातच डुबून जाते. मग एवढं चिंतन. म्हणून मला सांगायचं होतं की 1-2 तासानं काही होत नाही, 2-4 चांगले 8 तास द्यावं लागतात. कशाला? चिंतनेला. चिंतन करत 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 मग ती स्थिती, ह्या स्थितीवर यायचं असेल तर बरं का. बाकीचं नाही सांगायला. तुम्हाला तर ज्ञान सहज होतंय, 1 घंट्यामध्ये श्रवण केलं की ज्ञान होईल. एवढीशा लहान लेकराला म्हटलं तू मी सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे म्हण, ते म्हणते मी सच्चिदानंद स्वरूप परमात्मा, म्हणजे ज्ञानच झालं का? तसं ज्ञान पोपटासारखं ज्ञान व्हायला काही उशीर लागते का? नाही लागत. बरं पाठांतर, पाठांतर बी किती बी आपण करू शकतो, पण अवस्थेवर बांधण्याकरता, त्या अवस्थेवर येण्याकरता, तंद्री म्हणतात ती परमार्थातली ती प्राप्त करून घेण्याकरता 8 तास द्यावे लागतात. जर आपण 8 तास भजन केलं तर त्याचा स्वाद आपल्याला भेटतो. मंथन करायला किती वेळ लागते? मंथन आता एक मिक्सरचं सोडा, अदुगर मंथन करायला, अदुगरची ती दृष्टांत अदुगरची आताची नाहीत बरं का. मंथोनी नवलिता तैसी घे अनंता, किती वेळच्या किती वेळ रवी हलवावं लागायची, मग मंथनवर यायचं. तसं इथं सुद्धा हे 8 तास मनन करावं लागते. निधी ध्यासन, निरंतर चिंतन, त्याच्यामध्ये डुबणं, आणि मग म्हणली ही वृत्ती, ही आता जे म्हणली ती अवस्था. तंद्री कशाची? परमार्थाची.
तो अनुभव तिथं प्राप्त होत असतो. प्रेमानंदजी महाराज सांगत असतात बरं का, छान आहे त्यांचं, ऐकत जा कधी कधी. ते म्हणतात एका दिवसामध्ये, किती, एका दिवसामध्ये 1,00,000 नाम जप करू शकतो म्हणे आपण. एका दिवसात म्हणजे 1,00,000 नाम स्मरण करू शकतो भगवंताचं. तर एका दिवसात 1,00,000 केल्याच्या नंतर आपल्याला करायचे किती, तर म्हणले 1,00,00,000 समजा, तर 3-3.5 महिन्यात 1,00,00,000 व्हायला लागले. म्हणजे युक्ती सांगितली त्यांनी बरं का, युक्ती. आणि आपल्याला हे 8,00,00,000 नाम जप झाला की साक्षात भगवंत समोर यायला लागलाय, म्हणजे सगुण रूपानं. आणि 13,00,000 नाम करोड जप झाला की साक्षात म्हणजे तुम्ही भगवंताचं स्वरूपच बनायला लागलात. लय सुंदर सांगितले, खूप सुंदर सांगतात बरं का ते सुद्धा. असं चला, म्हणून इथं सांगायला लागलेले आहेत की शब्दाच्या योगे भक्ती मुक्तीचे वर्णन करावं, अर्थातच पाहून तद्रूपता कशी साधता येईल ते विवरावं. आणि विवरता जाणीवही उरू नये. जाणीव बी नाही, म्हणून जाणीव नेणीव भगवंती नाही, प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही मुळी नाही. कुठं? भगवंताच्या ठिकाणी. म्हणून तर हे मना तिथं बुड दे बाबा. कुठं बुडी दे? तिथं निवृत्तीच्या ठिकाणी बुडी दे म्हणावं लागतं त्या मनाला, प्रवृत्तीच्या ठिकाणी नग. कारण प्रवृत्तीच्या ठिकाणी दे म्हणायची गरज नाही, आपोआपच आहे. पण निवृत्तीच्या ठिकाणी बुडी द्यावं लागते, तिथं डुबक्या मारावं लागतात. तेच म्हणले सकळ ही तीर्थ निवृत्तीच्या पायी. निवृत्ती तिथं द्यायची डुबकी बरं का, येथे बुडी देई माझ्या मना. कधीतरी निवृत्तीची अवस्था एखाद्या वेळेस तरी अनुभवली का नाही, बघायचं विचारून आपण आपल्या मनाला. निवृत्ती, वृत्तीवर नाहीत अशी अवस्था कधीतरी आपण बांधली का? त्या अवस्थेचं कधी चिंतन केलंय का? आणि तिथं मनाला डुबक्या मारायला लावायच्यात. त्या क्षणाचं चिंतन करायचे त्या मनाला, त्या मनानं तिथं डुबक्या मारल्या पाहिजेत, म्हणजे तिथं राहिलं पाहिजे, रमलं पाहिजे. निवृत्तीच्या ठिकाणी सगळ्या तीर्थाचं स्नान घडते तिथं. जायची गरज नाही इकडे तिकडे फिरायची, पर्यायला जायचं काम नाही, कुठं जायचं काम नाही, काशीला नाही ना, कोणचं ते मन करणं काहीच नाही. का? तिथं बुड्या द्या म्हणली. निवृत्ती ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते कोबर आहे. सकळ ही तीर्थ निवृत्तीच्या पायी, तेथे बुडी देई माझ्या मना. तिथं डुबक्या मारा म्हणले, मनाला चिंतन तिथलं द्या. म्हणजे निवृत्ती, वृत्तीच नाही बरं का असं ठिकाण, ते तीर्थ सांगितले. म्हणजे आपण अभ्यास केलाय त्याचा, पंचीकरणामध्ये सांगितलंय. निवृत्ती, प्रथम वृत्ती त्याग करी, बीजी उठा न दैये, वचमा निर्विकल्प दशानो अभ्यास, हिलाच निवृत्ती म्हणायची. आणि इथं डुबक्या मारायच्यात बरं का. इथं डुबक्या मारण्याकरता पहिले किती वेळ अभ्यास करावा लागेल? वृत्ती स्थिर व्हायला किती वेळ लागते बघा. वृत्तीमध्ये काहीच नाही आता, फक्त चिंतनच असं, अशी स्थिती यायला किती वेळ लागते? आपली आपली कॅपॅसिटी जाणायची आणि अभ्यास करत राहायचं, तेव्हा इथं डुबक्या मारता येत्या ना. असं नाही, असं तर म्हणले कसंच थारा लागत नसते. नुसतं बसायचं कधी मध्ये, कसंच तर मेळ लागत नाही. नित्य नियम. असं शब्दाच्या योगे भक्ती मुक्तीचे वर्णन करावे, अर्थातच पाहून तद्रूपता कशी साधता येईल ते विवरावे. आणि विवरता जाणीवही उरू नये, यालाच तद्रूप असे म्हणतात. ही तद्रूप स्थिती आहे आणि ही प्राप्त करून घ्यायची असते. सद्रूपची द्रूप आणि तद्रूप स्वस्वरूप म्हणजे आपले रूप, आपले रूप म्हणजे अरूप. तत्वनिर्षणा उपरी जाणीव विवरताना मीपणाचाही सहज लय होतो. जे मी आहे ना, मी ते मीच्या ठिकाणी मुरावं लागतो. म्हणून मी नाही करायचं सारखं. मी महाराज म्हणायचे, म्या करू नकोस. म्या म्हणलं की तुझी तंदुरी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे काय? म्या कोण करते बघायचं विचार करून. आता म्या म्हणणाऱ्याची काय होती? तंदुरी होती. ते तुरुक फिरायला जात असतात मग म्या म्हणणारे, बरोबर आहे का नाही? म्हणून म्या म्हणायचं नाही, नाही तर काही खरं नाही. म्हणून काय करायचं? जाणीव विवरताना मीपणाचाही सहज लय व्हायला पाहिजे. म्हणून मी
कोण आहे. देहाला मी मी म्हणलेलं त्याची तंदुरी होती, आत्ताच म्हणलं. म्हणून शुद्ध मी, ते बी लई दिवस शुद्ध मी नाही. मग मी वाचून मी ही स्थिती प्राप्त करून घ्यायची. मी वाचून मी, तिथं मी सुद्धा उरला नाही पाहिजे. एकदा काय झालं, एक असा साधक होता. त्याला वाटलं गुरु महाराजांना सांगितलंय तद्रूप अवस्थात आहे, कसा विषय निघाला, तसा त्यांचा बी विषय निघाला होता. चला बाबा, गुरु महाराजांना सांगितलं, जाणीव कमीत कमी पहिले जाणीव मध्ये तरी राहावं. ऐका नाही, नेणीव सोडली बरं का, नेणीव मध्ये अज्ञान, जाणीव म्हणजे ज्ञान. बरं काय केलं, नेणीव अज्ञान सोडलं आणि जाणीवेमध्ये राहावं आपण, एवढे महाराज सांगायला लागलेत. म्हणून त्यानं विचार केला आणि चला म्हणले, आता एक आंब्याचं झाड बघितलं, गार सावली बघितली थंडगार, आसन टाकलं बसलं त्याच्यावर आणि सुरू आपलं अहम ब्रह्मास्मी. आता हे काय शुद्ध जाणीव आहे ना, शुद्ध वृत्ती आहे ना. अहम ब्रह्मास्मी म्हणू लागलं हे मोठमोठ्यानं. आता तिथून एक जाणार मनुष्य रस्त्या, कारण होतं रस्त्याच्या कडेला ते आंब्याचं झाड, त्यानं बघितलं. हे किती वेळ म्हणायला लागले अहम ब्रह्मास्मी. हो नाही, ह्याला जाणीव ह्यानं करून दिली लोकाला की मी ब्रह्म आहे असं म्हणायले काय किती. मग हे रवी आपलं काय केलं, नवीच गाडी घेतली होती विकत, फोर व्हीलर बरं का, ती काळी पिळी, त्याच्यामध्ये माणसं प्रवासाला न्यायची असतात तर तशी गाडी. मग आता ते लोकांना सांगायचे गडे, चला हे मनुष्य कसं सांगायचं तसं आपण बी सांगावं. मी गाडीवाला आहे ते बी म्हणायला लागलं, मी गाडीवाला. ही इकडं अहम ब्रह्मास्मी ह्याच सुरू, आणि तिकडं त्याचं मी गाडीवाला आहे. पण आता ह्याला कुठं सहन व्हायलंय, ह्याला त्याच्यात डिस्टर्ब व्हायलाय ना, मी गाडीवाला. त्यानं काय केलं, अहम ब्रह्मास्मी वाल्याला, ए गाडीवाल्या म्हणे, बस झालं, किती वेळ बोलतो म्हणे, गाडीवाला दिसेना का तुझी गाडी, दिसायली आम्हाला, म्हणायची काय गरज आहे रे तुला. कोण म्हणते तू साधक, नवीनच होता ना. मग त्याला म्हणला त्या गाडीवाल्याला, ती गाडीवाला काय असं तसं नव्हतं, ते बी चांगला हुशार होता. ते काय म्हणते, ओ साधू बाबा, तुम्ही बी काय अहम ब्रह्मास्मी लावले, तुम्ही काय ब्रह्म नाहीत का. घ्या, ते काय म्हणतो बघा कसे लोक असतात. अज्ञानी झालं म्हणजे काय झालं, तुम्ही काय ब्रह्म नाहीत का, मग काय गरज आहे तुम्हाला ब्रह्म म्हणायची. ह्याच्या डोक्यात प्रकाश पडला की हो की बरोबर आहे ना, मी ब्रह्म आहे आणि मी उगाच ब्रह्म म्हणायलो. आता आपण आपल्या नावानं कधी बोबाटा करून निघतो का, नाही, मी मोरेबाई, घरातून निघलं कुलूप लावलं घराला की बाहेर जाताना मी मोरेबाई आहे म्हणलं का गल्लीत, नाही ना, बाहेर जाताना मार्केटला नाही ना, कारण का आहे माहितच आहे ना, म्हणायची काय गरज आहे. तशी अवस्था प्राप्त होती, पण केव्हा होती, चिंतन केल्यावर. म्हणून इथं म्हणतात जाणीव, म्हणून ती शुद्ध वृत्ती सुद्धा नाही जमत, त्याला सुद्धा सोडावं लागतंय. आहेच ना तू म्हणण्याची काय गरज आहे, ही अवस्था. मग वृत्ती जी शुद्ध वृत्ती होती ती सुद्धा काय झाली, हळूहळू मावळली. म्हणून जाणीव विवर्ताना मीपणाचाही सहज लय होतो. तद्रूप चिद्रूप आणि सद्रूप चिद्रूप आणि तद्रूप तसेच स्वस्वरूप हेच आपलं खरं रूप होय. सद्रूप सत्यस्वरूप चिद्रूप चितस्वरूप तद्रूप आनंद स्वरूप असं स्वस्वरूप हेच आपलं खरं रूप आहे. तत्व निरसन केल्यावर अरूप हेच आपलं रूप होय असा साक्षात समर्थ म्हणतात अनुभव येत असतो. काय साक्षात अनुभव, स्वस्वरूप हेच आपलं खरं स्वरूप आहे असं ज्या दिवशी कळन, त्या दिवशी कधी कळन आपल्याला आपलं स्वरूप, देह सोडून आपलं स्वरूप कधी कळन, ज्या दिवशी कळन त्या दिवशी म्हणले तुम्हाला काय होणार आहे हा बोध, त्या दिवशी साक्षात्कार आहे, त्या दिवशी अनुभव आहे. पूर्ण तत्वाचा निराश केल्याच्या नंतर अरूप जे राहते ते म्हणले तुझं रूप आहे, आणि तेव्हा तुला काय होणार आहे, अनुभव येणार आहे, तेव्हा साक्षात्कार होणार आहे असं इथं समर्थ सांगाले. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सार असार निरूपण नाम समाज दुसरा समाप्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मीपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म
एकनाथ महाराज की जय. घ्या निर्वाणी षटक. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मनोबुद्धि अहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न च प्राणसंज्ञो न वे पञ्चवायुर् न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वा कपाणिपादो न चोपस्थपायु. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न मे द्वेषरागो न मे लोभमोहो मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षाः. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थो न वेदा न यज्ञाः. अहं भोजनं नैव भोजं न भोक्ता. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुनैव शिष्यः. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. पुंडलिक वरदेव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. ब्रह्मभूत रंगनाथ महाराज की जय. बालासाहेब महाराज की जय. साई की जय. सब संतन की जय. सब भक्तजनों की जय. जय गुरुदेव महाराज. रामकृष्ण हरी सगळ्यांना. जय गुरुदेव ताई. सर्वांना जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव मोरे महाराज सर्वांना जय गुरुदेव. हरी